मुंबईतील माहीम रेल्वे स्थानकाजवळील एका किरकोळ वादाने हिंसक वळण घेतलं। मोबाईल फोन खाली पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार नवीन प्रसन्न हे स्थानक परिसरातून पायी जात असताना त्यांचा धक्का एका अनोळखी व्यक्तीला लागला। त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला। नवीन यांनी तत्काळ आपली चूक मान्य करत संबंधित व्यक्तीची माफीही मागितली। मात्र किरकोळ वाद काही क्षणातच वाढला। संतापलेल्या युवकाने धारधार शस्त्राने नवीन यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात नवीन गंभीर जखमी झालेत। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी नवीन यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।